मी पायीवारी आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय रेड्डी संस्था लातूर आणि पुणे आळंदी ही संस्था असून आम्हाला दिंडी क्रमांक 177 आहे आणि त्या वारकऱ्याच्या सेवेकरता विवेकानंद ची गाडी हॉस्पिटलची गाडी एक पूर्ण वारकऱ्याच्या सेवेकरता येणेकरून माझ्यामध्ये जवळपास 15 ते 20 वर्षाच्या आसपासपासून त्यांनी ते सेवा विनामूल्य पूर्ण वारकऱ्याला देत असून आणि त्यांची सेवेचा एवढा पुरेपूर फायदा आहे की दररोज संध्याकाळी आमच्या दिंडीत येऊन वारकरी थांबतात त्यांची वाट बघत, शुगरचे असतील किंवा कुठलीही चक्कर येणे, कुणाला त्रास जो असेल त्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषध गोळ्या दिला जातात, त्यांना सल्ला दिला जातो। हे सेवा ते पूर्ण मनभन तनाने करून आपल्या वारकऱ्याची सेवा पूर्ण पार पाडित आहेत। फायदा भरपूर फायदा होतो, कारण अचानक टायमाला कुठलीही सोय नसते, आमचा मुक्काम कुठल्याही अडराणात असू शकतो आणि आहेच त्या ठिकाणी थकून वारकरी कुठल्या दवाखान्याला जाऊ शकत नाहीत, दवाखाना कुठं आहे माहिती नसतो। ह्या गाडीमुळे भरपूर हे गाडीची वाट बघत भरपूर लोक येऊन कधी दवाखाना चालू होणार आहे म्हणून आम्हाला विचारतात। मी एक तिथला सेवाभाऊ आहे, त्या दिंडीत चालक जो आमचे भारत महाराज हरवळकर बरुरे होते त्यांचा आज मुलगा चालवतो। त्याच्यामध्ये माझ्याकडं स्वयंपाकाची जबाबदारी असते, तर माझ्याकडल्या स्वयंपाकाच्या कामगाराला कुठल्याही क्षणी ते मोफत आणि आजच सकाळचा जर विषय असेल तर नाश्ता वाटत असताना तो माणूस हरवला होता, तो घाबरल्यामुळं आणि त्याचा बीपी काय लो वगैरे झाला, तो चक्कर येऊन पडल्यामुळं तातडीनं तिथं ॲम्ब्युलन्स असल्यामुळे त्यांनी सलाईन वगैरे देऊन त्याला आम्ही आज त्याच्या गावाकडल्या निरोप देऊन त्याला गावाकडे पाठवलेला आहे। त्याच्यामुळं भरपूर आम्हाला ह्या संस्थेकडून फायदा होतो। मी संस्थेच्या वतीनं वारकरी या नात्यानं त्या विवेकानंद संस्थांचे मी खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। म्हणजे गेल्या वर्षीच वाकरी रिंगणाच्या जवळ एक वारकरी आले, त्यांना अटॅक आलेला होता, म्हणजे कमी ह्याचा अटॅक आलेला होता। मग आपले डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना प्राथमिक उपचार केला आणि त्यांना अगोदर सगळा उपचार करून मग 108ची गाडी ॲम्ब्युलन्स बोलावून त्यांना पुढच्या उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिले। आपली गाडी जर नसती तर त्या वारकऱ्यांचे प्राण गेले असते। नमस्कार, माझं नाव डॉक्टर राधेश्याम नरहर कुलकर्णी। विवेकानंद हॉस्पिटलमध्ये मी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम बघतो आणि त्यासोबतच मेडिकल फाउंडेशनचा सचिव म्हणूनही काम बघतोय। आत्ता जे सगळं आपण हे बघतो हे गेल्या 19 वर्षापासून आम्ही इथं वैद्यकीय सेवा देत आहोत आणि ही अखंड आमची सेवा चालू आहे। यामध्ये आमचे 2 डॉक्टर असतात आणि जवळपास 6 कर्मचारी असतात आणि या सगळ्या वारकऱ्यांच्या सोबत आम्ही असतो। जवळपास 10 ते 12 दिवस असतो आम्ही। वारकऱ्यांची सेवा वैद्यकीय सेवा करताना त्यांना सलाईन लावणे, इंजेक्शन देणे, बऱ्याच वारकऱ्यांना डिहायड्रेशन होतं, काही वारकऱ्याला बेशुद्ध पडतात, तर त्यांना प्राथमिक सगळी ट्रीटमेंट द्यायचं काम आम्ही अनेक वर्षापासून करत आहोत। आणि असं आपण आता बघितलं असेल की आपण ह्या झाडाच्या खालीसुद्धा आम्ही सलाईन लावतो आहे आणि ड्रेसिंग करतो आहे। हे वारकरी सतत चालत राहतात, त्यामुळे त्यांच्या पायाला फोडं येतात, काही जणाला पेटके येतात, काही डिहायड्रेशन होतं। त्या सगळ्यांना सलाईन लावून त्यांची ही भक्तीची वारी जी आहे त्या अधिकाधिक सुकर कसं होतील त्यामध्ये आमचा थोडासा खरीचा वाटा आम्ही उचलतो आहे। आणि मला सांगायला आनंद वाटतो आहे की आमची ही 20 वर्षापासून वारी आहे आणि अनेक आमचे कर्मचारी इथे सेवा देत असतात आणि यामध्ये निवृत्त कर्मचारी सेवा देत असतात। म्हणजे आमच्या रुग्णालयामध्ये जेव्हा आम्ही ही जूनमध्ये जाहीर करतो की आमची वारी जाणार आहे, त्यावेळेस अनेक कर्मचारी स्वतःहून पुढे येतात की मला जायचे। म्हणजे ह्या सेवा देण्यासाठी या सगळ्यांची स्पर्धा असते। मला वाटतं हे कदाचित फार खूप दुर्मिळ उदाहरण आहे आणि ह्या सगळ्या आपण बघतो की ही आषाढी वारी जी आहे जगातलं खूप मोठं आश्चर्य आपण बघतो। ही सगळी लोक अगदी अनुशासन जात आहे, कुठेही इथं पोलीस नाही, कुठेही गार्ड नाहीत। ही अत्यंत भक्तिभावाने, म्हणजे हे आपण महाराष्ट्र बघितले त्याच्यामुळे श्रद्धा आहे, परंपरा आणि संस्कृती हे जपण्याचं काम खूप ह्या वारकरी संप्रदायामार्फत होत असतं। आणि आपण असंही बघतो की सर्वधर्म समभाव, तर सर्वधर्म समभाव म्हणजे काय, तर प्रत्यक्ष आपण इथे आलं तर हे सर्वधर्म समभाव म्हणजे काय पाहायला मिळते। अत्यंत गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत हे अनेक वर्षापासून येत राहतात आणि जवळपास आम्ही ह्या 20 वर्षामध्ये दरवर्षी साधारणतः 6 ते 7 लाख रुपये औषध देत असतो।
त्यामध्ये रुग्णाचा खूप मोठा वाटा असतो आणि त्यासोबतच काही काही आमचे सामाजिक संघटनासुद्धा त्याची मदत करतात. आणि मला असं वाटतं ही आमची वारी जी आहे ही ह्या सगळ्या वारीमध्ये आम्ही आमचा खूप छोटासा भार उचलतो हे आम्हाला मान्य आहे. आणि मला वाटतं पांडुरंगाची प्रार्थना आम्ही अशी करतो की आमची जी वारी आहे ही अखंड चालूच राहो. आणि आत्ता जर आपण बघत असो की ही पुढच्या वर्षी आमचं 2 दशक पूर्ण होत आहेत. यामध्ये अत्यंत आम्हाला समाधान वाटतं. आणि वारकरी जसे म्हणतात की ज्यावेळेस आम्ही विचारलं वारकऱ्यांनी की तुम्हाला इथे अनेक वर्ष तुम्ही चालतायत वारी 30-30 वर्षापर्यंत तुम्हाला कशासाठी येत आहे, तुम्ही कशासाठी हे करताय, तर त्यांना त्यांच्या सगळ्यांचं एकमेव आम्हाला आत्मिक समाधान मिळतं. तेच आत्मिक समाधान आम्हाला ह्या वारकरी सेवेमध्ये मिळतं. आणि मला वाटतं ही खूप मोठी आनंदाची बाब आहे. आणि परमेश्वरी प्रार्थना करतो की ही आमच्या संस्थेला पुढचे अनेक वर्ष ही वारी करण्याची संधी उपलब्ध परमेश्वर करून देऊ. आणि आम्हाला त्यात आनंद आहे. धन्यवाद.